नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की आम्ही जे आंदोलन करतो किंवा राजकीय पक्ष जे आंदोलन करतात त्यांना व्यासपीठ देण्याचं काम मीडिया करत असते, पत्रकार करत असतात। परंतु आज वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त यांनी एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे। त्यांनी पत्रकारांचे मोबाईल नंबरचा वापर करून त्यांची खाजगी प्रॉपर्टी ज्याचा टॅक्स त्यांची नाहीये, पण कितीतरी पत्रकारांची अशी प्रॉपर्टी आहे जी त्यांची नसून त्यांची दाखवून त्यांची प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही असं दाखवलं। आणि एक विशिष्ट यादी बनवण्यात आली पत्रकारांची की यांनी घरपट्टी भरलेली आहे किंवा नाही, आणि ज्याच्यामध्ये घरपट्टी भरलेली आहे त्यांची सुद्धा नाव आहेत। तर आज या गोष्टीची लाज वाटते की जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याची अशा प्रकारे बदनामी केली जाते, आणि याच्या मागचा आयुक्तांचा हेतू काय हे देखील समजायला मार्ग नाही। मागील 2 ते 3 तासापासून सर्व पत्रकार मिळून मागे आंदोलन करत आहेत, परंतु आयुक्त अनिल कुमार पवार जे पहिल्यापासून घाबरट म्हणून ओळखले जातात ते अजूनही खाली आलेले नाहीत। पत्रकारांचं म्हणणं एकच आहे की फक्त 5 मिनिटांसाठी खाली यावं, पण अजूनही आयुक्त अनिल कुमार पवार खाली आलेले नाहीत। ते खाली न येण्यामागचं कारण हेच आहे की त्यांचा हेतू काय होता हे त्यांनाच माहिती, पण अजून ते खाली आलेले नाहीत। त्यानंतर पत्रकारांची बदनामी करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? यांची प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असेल, त्यांच्या कुठल्या गोष्टी जेव्हा मीडियासमोर आणायच्या असतील तेव्हा पत्रकार हे पहिले येतात किंवा त्यांना पत्रकारांना पहिले सांगितलं जाते आणि तेव्हा जनतेला माहिती पडते। पण आज ज्या जनतेला पत्रकारांमुळे माहिती पडते त्या पत्रकारांची बदनामी होते, हे खूप दुर्दैवी आहे आणि याचा मी देखील निषेध नोंदवतो। धन्यवाद।